अमरावतीमध्ये महायुतीचं जागा वाटप हे रखडलेलं आहे। तोडगा काढण्यासाठी बावनकुळे आज अमरावतीमध्ये असतील। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये अमरावतीच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम फैसला होणार आहे। बैठकीनंतर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये जागा वाटप हे होणार आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत जोडलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय बावनकुळे अमरावतीमध्ये असणार आहेत, बैठक घेणार आहे। आज जागा वाटपाचा तिढा हा सुटण्याची शक्यता आहे। नक्की दिलं आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या सर्वच 87 जागेसाठी ही निवडणूक होत आहे। जर पाहिलं तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, रवी राणा यांची युवा स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना शिंदे गट हा तीन घटक पक्ष मिळून महायुती या ठिकाणी अमरावतीमध्ये करण्यात आलेली आहे। मात्र जर पाहिलं आतापर्यंत 6 बैठका झालेल्या आहे, मात्र अद्यापर्यंत जागा वाटपाच्या बाबत अद्यापर्यंत तोडगा निघाला नाही। आपल्याला माहितीच आहे की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अमरावतीला आले होते। त्यांनी भाजपचे नेते तुषार भारते यांच्या निवासस्थानी भेट दिली असताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी काही वेळात साधारणतः 10 ते 15 मिनिटं या ठिकाणी बैठक सुद्धा घेतलेली होती। यामध्ये तातडीने तोडगा काढा आणि मित्र पक्षांना देखील त्यांचं समाधान होईल तितक्यात त्यांना जागा द्या असे आदेश एकूणच मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते। त्याच पार्श्वभूमीवर जर पाहता आज राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे अमरावतीला येणार आहे, दुपारी 12 वाजता जे आहे युवा स्वाभिमान पक्ष असतील, शिवसेना शिंदे गट असतील आणि भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते असतील त्यांच्यासोबत ते चंद्रशेखर बावनकुळे बैठक घेणार आहे। यामध्ये जर पाहता 12 वाजता बैठक सुरू झाल्यानंतर दुपारी 2 ते 3 नंतर जर पाहता या ठिकाणी चित्र स्पष्ट होऊ शकते। आजच जागा वाटपाचा अंतिम फैसला होणार आहे, त्यामुळे कोणाच्या पारड्यामध्ये किती जागा पडते हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण का मागच्या वेळेस 87 जागांपैकी 74 जागा भारतीय जनता पार्टीने 16 निवडणूक लढवल्या होत्या आणि 74 जागेपैकी जर पार त्या ठिकाणी 45 जागा भारतीय जनता पार्टीचा विजय झाले होते आणि एक हाती त्यांची सत्ता आली, त्यामुळे जास्तीत जास्त जागा भाजपला मिळाव्या अशी एकूणच स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। तसेच दुसरीकडे जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाने देखील 20 ते 25 जागेचा या ठिकाणी प्रस्ताव दिला आहे, त्यांना सुद्धा समाधानकारक जागा मिळायला पाहिजे अशी एकूणच त्यांनी मागणी केली आहे। दुसरीकडे रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने देखील 28 जागेची मागणी केली आहे। त्यामुळे 3 घटक पक्षांच्या या महायुतीमध्ये कोणाच्या पारड्यात किती जागा देतं आणि केव्हा संपूर्ण हे चित्र स्पष्ट होते याची उत्सुकता मात्र अमरावती करायला लागली आहे। कारण का आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण उमेदवारांनी जे आहे उमेदवारीचे अर्ज उचललेले आहे। आता त्यांनी फॉर्म सुद्धा या ठिकाणी घरी भरून घेतलेले आहे। मात्र आता दाखल करण्याची वेळ 2 दिवस राहिली, त्यामुळे 2 दिवसामध्ये उद्या आणि परवा 2 दिवस मोठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग असणार। त्यामुळे कोणाला बी फॉर्म पक्षाचा अधिकृतरित्या मिळतं याची जे प्रतीक्षा लावून उमेदवार या ठिकाणी करतायत। जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।